आणि सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे नाशिकमधून। नाशिकमधील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय। त्याला कारणीभूत ठरलाय तो तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा। तपोवनातील झाडं तोडून तिथं कमर्शियल बांधकाम होणार असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमी जनता आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचा सपाटाच लावलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिलाय। त्यामुळे सरकार आता एक पाऊल मागे आल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। कारण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून पर्यावरण प्रेमी आणि राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळे अखेर सरकार नरमलंय। कारण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। दुसरीकडे आज सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। त्यावेळी त्यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे देखील होते। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडली जाणार असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी आंदोलन पुकारलं। तपोवनमधील झाडं तोडून तिथं रेस्टॉरंट आणि कमर्शियल बांधकाम होणार असल्याची निविदा निघाल्याचा आरोप देखील पर्यावरण प्रेमींनी केलाय। पुढे या आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील उतरले। अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलनात सहभागी होत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला। आम्ही गप्पा बसणार का? नाही। त्यामुळे कोणालाही माफ नाही, कुठे झाड तुटू देता कामा नये। आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि की 30-35 वर्षाचं हे केलंय। आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या। मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात। माझे तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही। झाडाच्या बाबतीत शिवसेना शिंदे गटाकडूनही तपोवनमध्ये करवत आणि कुऱ्हाड जाळून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। तर अमेय खोपकर यांच्या नेतृत्वामध्ये मनसेनंही तपोवनात जोरदार आंदोलन केलं। त्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी तपोवनमधील वृक्षतोड करून तिथे कोणतंही कमर्शियल बांधकाम होणार नाही असं स्पष्ट केलंय। आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही। पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही। रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे, जे एकही झाड नाही तिथे काही झाड तोड होणार नाही, वृक्ष तोड होणार नाही, अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर। पण वृक्ष तोडून झाड तोडून तपोवनमध्ये असं एकही कुठलं कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही। महत्त्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही वृक्षतोडीवरून सरकारवर जोरदार निशाणा साधत आम्ही नाशिककरांसोबत आहोत असं सांगितलंय। ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत, तर झाडं सुद्धा रिजनरेट होत असतात। म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते। अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे। थोडक्यामध्ये या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, पाहिलेले असतील। आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाही आहे, पण तपोवनात करण्यात येणार आहेत त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत। त्यानंतर गिरीश महाजन यांनी आपण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा आक्षेप समजून घेणार असल्याचं सांगितलंय। फक्त यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफलर गंडे बांधून हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहे निश्चित। पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका। उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांचे काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत त्या सगळ्यांना जाऊन भेटेल। त्यांचं पूर्ण शंकेचं निरसन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरून विरोधकांवर निशाणा साधला होता। आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत। आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी, जास्तीत जास्त झाडं वाचवावी, अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत, अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे। मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे। काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत, म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत।
त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही. पर्यावरणप्रेमी आणि भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष तपोवनातील वृक्षतोडीवरून आक्रमक बनले आहेत. त्यामुळे एक पाऊल मागे येत मंत्री गिरीश महाजन आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.